नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण 1 किलो रव्याचे साजूक तुपातले लाडू करणार आहोत. तर मला ऑर्डर पण आहे 1 किलो रवा बेसन लाडूची. म्हटलं व्हिडिओ करावा म्हणून. इथे मी भाजण्यासाठी कढई घेतली आहे. पाकासाठी हे भांडं घेतलं आहे. इथे 1 वाटी बेसन घेतलंय. हा 1 किलो सम्राटचा रवा घेतलाय, बारीक रवा. तो रवा आपण ह्या भांड्याने मोजून घेणार आहोत, या ग्लासाने. तर याने बरोबर 5 भांडे बसतात. तूप घेतलं इथे, मनुके, वेलची पावडर आणि साखर. तर आपण रवा मोजून घेऊयात. तर मी हा रवा मोजून घेतला. 1 किलो रवा याने या ग्लासाने 5 ग्लास बरोबर बसतात. तर हा 5वा ग्लास. आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटीभर बेसन घालायचे, लाडू व्यवस्थित मऊ होण्यासाठी, मिळून येण्यासाठी. तर त्यासाठी आपण पाक करायला ठेवूया. ह्याच ग्लासाने आपण 5 ग्लास रवा आहे, तर आपण 3.5 ग्लासच घालणार आहोत साखर. तीन ग्लास घालूयात साखर, 3. आणि साखर पुढे इतपत पाणी घालूयात. गॅस चालू. एवढं पाणी घातले मी, एवढे घाट भरून. इकडे गॅस लावून कढई तापायला ठेवली. तूप टाकून घेऊयात आपण. हे तूप मी घेतले म्हशीचं, अमूलचं. हे अर्धा किलो आहे तूप. बघूयात आपण किती लागतं, जसं लागत तसं घालायचं. आणि आता बेसन भाजून घेऊयात आपण. बेसन लाडूला आपण जसं बेसन भाजतो तसंच खमंग भाजायचं. थोडंसं तूप घालायचं अजून. आचेवर भाजायचं. याच्यामध्येच आपण थोडासा, बेसनामध्ये थोडासा अर्धी वाटी रवा घालूयात, म्हणजे लाडू चांगला फुलतो. तर याला एक आपण 5 मिनिटं तरी, 5-7 मिनिटं तरी भाजून घेऊया. सारखं ढवळत राहायचं त्याला. व्यवस्थित हलकं लागायला लागलं की कलर चेंज होतो. भाजत आला की 5-7 मिनिटं भाजून घेऊया.
मध्ये मध्ये मी गॅस मध्ये मोठा केलाय, कढई जाड असल्यामुळे, आणि लगेच बारीक करायचं, करपू शकतो. पाक पण बघायचा आता. एक बघा, 2 मिनिटांनी उकळायला लागलाय पाक चांगला छान. चेक करायचं मध्ये मध्ये. पाहू शकता 5 मिनिटांनंतर असा कलर आला. एवढाच कलर ठेवायचा, नाही तर फार काळपट दिसतो लाडू. आणि आता हे आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. त्याच भांड्यामध्ये आपण हा रवा घालूया. रवा पण चांगला खमंग भाजून घेऊया. आधी थोडासा कोरडा भाजायचा आणि मग तूप टाकायचं. मध्ये मध्ये आपण पाक चेक करूयात. तर हा पाक आपला 2-3 मिनिटांनी झालेला आहे. कारण फार पुढे जायचं, फार कडक लाडू नको आपल्याला, मऊ लाडू पाहिजे. तर असा थोडा पडताना असा हाताने चेक करायचा, चिकट लागला पाहिजे आपल्याला. अजून 1-2 मिनिट, 1 मिनिटांनी बंद करूयात. तर हा रवा मी तूप टाकून छान भाजून घेते. तर आता आपला रवा हा भाजून झालाय 5-7 मिनिटांनी मंद आचेवर. मध्ये मध्ये मोठा करत होते गॅस मी. आणि हे बेसन, याच्यामध्ये मनुके घातलेत आणि हे वेलची पावडर घातली, 2 चमचे वेलची पावडर. तर ती आता ह्याच्यात आपण मिक्स करूया. बघा रवा कसा खमंग भाजलाय. आणि हा पाक केलेला आपण हा याच्यामध्ये टाकूया. गॅस बंद करूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
तो पाक केला होता आपण, त्या पाकातला हा मी थोडासा पाक काढून ठेवला आहे. नंतर हा लागेल आपल्याला. आणि आता हे छान मुरण्यासाठी तासभर आपण झाकून ठेवूया. हा तर हे 2 तासानंतर हे बघा असं इतकं छान असं मस्त मुरलंय. छान आले असं हे लाडू वळण्यासाठी. तर आता आपण लाडू करूयात असे. एकदम मऊसूत लाडू होतो. हे आपण लाडू वळून घेऊयात सगळे. बघू शकता तुम्ही किती छान झाले. इझी लाडू वळला जातोय एकदम पटकन. आपण ते लाडू मध्ये रवा पाकात टाकताना आपण थोडा पाक काढून ठेवला होता. समजा लाडू वळताना जर कोरडं वाटलंच थोडं तर तो आपण मध्ये मध्ये पाक टाकून मिक्स करून वळून घ्यायचे. पण मला काही गरज लागत नाहीये याला. पण मध्ये मी थोडंसं उघडून थोडासा पाक वरनं हे करून हलवलं होतं. थोडंसं मध्ये मध्ये चेक करावं लागतं. मध्ये चेक करून बघितले तर बघा हे असे लाडू वळून छान. तुम्ही त्याला ड्रायफ्रुट्स वगैरे लावू शकता. हे मी त्याच्यामध्ये बेदाणे घातले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण छान सजवू शकतो. तर करून बघा तुम्ही. रवा बेसन लाडू साजूक तुपातला अगदी छान. 8 दिवस तर टिकतोच. 8 दिवस छान टिकतो. मस्त तूप बघा किती छान दिसायला लागलाय. असे छान गोल गोल वळून घ्यायचे. तर आता मी हे सगळे लाडू वळून घेते. आपले ऑर्डरचे लाडू तयार आहेत. तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते. असा लाडू वळायचा आहे. असं हे करून